नमस्कार सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी स्वप्न आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। सर्वप्रथम सगळ्या रसिक प्रेक्षकांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा। आज अश्विन शुद्ध द्वितीया, नवरात्रीची तिसरी माळ। देवीला तिसरी माळ अर्पण करून आपण सगळ्यांनीच देवीची पूजा केलेली आहेच। देवी सुक्तामध्ये देवी कुठल्या कुठल्या रूपात वावरत असते हे अतिशय सुंदररित्या सांगितलेलं आहे। प्रथम शैलपुत्री नाम, द्वितीय ब्रह्मचारिणी, तृतीय चंद्रघंटाती, कुष्मांडा चौथी असे, पंचम स्कंद माताती, षष्ठ कात्यायनी असे, सप्तम कालरात्रीती, महागौरीती अष्टम, नवम सिद्धदात्रीती, नवदुर्गा यशस्विनी। याच नवदुर्गेविषयी जाणून घेणार आहोत आजच्या सखी सह्याद्रीच्या भागात। विषय मला वाटतं तुमच्या लक्षात आला असेलच। विषय पाहून घेऊया आज काय आहे ते। आजचा आपला विषय आहे नवरात्री निमित्त आजचा विशेष कार्यक्रम नवदुर्गा। सुप्रसिद्ध भारूड लोककलावंत चंदाताई तिवाडी यांना, ज्यांना संगीत नाटक अकादमी नवी दिल्ली भारत सरकारद्वारे देण्यात येणाऱ्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे। मॅडम नमस्कार। नमस्कार। सखी सह्याद्री कार्यक्रमात अतिशय मनापासून स्वागत आहे। नवरात्री निमित्ताने हा आजचा जो विशेष कार्यक्रम आहे यामध्ये मॅडम कडून आपण नवदुर्गेच्या वेगवेगळ्या रूपांबद्दल जाणून घेणार आहोत आणि ही भक्ती सुमन आपल्या देवीच्या चरणी अर्पण करणार आहोत। कार्यक्रमातला तुमचा सहभाग सुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे। दूरध्वनीच्या माध्यमातून आपण आपल्या या कार्यक्रमात सहभागी होऊ शकता। त्यासाठी आमचे दूरध्वनी क्रमांक आहेत 24908050, 24988050, 022 अर्थातच एसटीडी कोड फिरवायचा आहे मुंबई बाहेरच्या प्रेक्षकांनी आणि जे प्रेक्षक मोबाईलवरून फोन करणार आहेत त्यांनी। लगेचच करूया कार्यक्रमाला सुरुवात। नवरात्री निमित्त विशेष कार्यक्रम आहे। मॅडम पुन्हा एकदा या कार्यक्रमात स्वागत आणि तुम्हाला नवरात्रीच्या खूप मनापासून शुभेच्छा। नवदुर्गांबद्दल जाणून घ्यायचं आहे तर अगदी सुरुवातीला जर नवरात्रीचं महत्त्व तुम्ही सांगितलं तर आपण मग हळूहळू या नवदुर्गांच्या रूपांबद्दल जाणून घेऊया। तर अगदी सुरुवातीला आपण नवरात्री निमित्त काय सांगाल? धन्यवाद। हॅलो सखीमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आणि माझ्या सगळ्या सखींना हार्दिक शुभेच्छा। आपण तर आम्हाला शुभेच्छा देत आहे पण आपण दोघी मिळून आपल्या सगळ्या सख्यांना शुभेच्छा। अगदी अगदी। अंबे एक करी उदासन करी, भक्तास हाती धरी, विघ्ने दूर करी स्वधर्मोदरी, दारिद्र्य माझे हरी, चित्ती मूर्ती धरी जरी बरा करी, ध्यातो तुला अंतरी, वाचा शुद्ध करी विलंबन करी, पावे तुरा सुंदरी, सर्व मंगल्ये मंगलम भवंती, मंगलम भवंती। तेव्हा शुभ रात्री आणि नवरात्री, या नवरात्रीच्या महत्वामध्ये एक महत्वाचं आहे की जी निर्माण करणारी निर्मिती आहे त्या निर्मितीचं तिचं स्मरण आपण या नवरात्रीमध्ये केलं पाहिजे की जेणेकरून आम्ही या नवरात्रीच्या निमित्ताने 9 दिवस घटस्थापना करतो। घटस्थापनेचं जे महत्व आहे ते वास्तविकता धान्य, माती, भूमी, पाणी, पाऊस याचं संकलन करणं आणि त्या संकलनाचं प्रमाण म्हणून आपण घटस्थापना करत असतो। घट म्हणजे मातीपासून बनलेला एक घडा, त्या घड्याच्या भोवती अगदी अशी सुंदर तिला माती आपण एका पत्तरवाळीवरती टाकतो। पत्तरवाळी सुद्धा पानाने बनते म्हणजे झाडाचं रक्षण, मातीचं रक्षण आणि धनधान्यांची पेरणी आणि पुन्हा त्या पाण्यातून त्या झरझरत्या त्या डेऱ्याच्या मातीच्या पाण्यातून ती उगवणारी, जमिनीतल्या त्या मातीतून उगवणारी ती छोटी छोटीशी अंकुरं, त्या अंकुराला जपणं हे वास्तविक प्रमाण आजच्या विज्ञान आणि शास्त्र आणि अध्यात्माला जोडणार आहे। आणि म्हणून नवरात्राला एक खूप महत्व आहे। या नवरात्रीमध्ये फक्त आपण दांडिया खेळणं, नाचणं, बागडणं आणि काहीतरी व्यंगत्व करणं याच्या पलीकडून सुद्धा त्याची जाण आहे की महिलांना खूप वेशभूषा, आभूषणं, दागिने, स्वतःला खूप नटवून सजवून जगदंबेची आराधना करणं आणि म्हणून या आराधनेमध्ये रात्र जागवायची आहे। जसं आमच्याकडे जागरण गोंधळ म्हणतो आपण, तसं रात्रीचं जागरण म्हणजेच नवरात्रीचा हा उत्सव आहे। आणि म्हणून नवरात्रीमध्ये 9 देवींचे 9 वर्णन आणि 9 असे तिचे स्वरूप आपण स्मरण करायचे आहेत। आणि 10व्या दिवशी तिने जेवढी राक्षस मारली त्याचा विजया आनंद
आपण मनवायचा आहे. आणि म्हणून विजयादशमीचा जो आनंद आहे तो आनंद आपण या नवरात्रीच्या नंतर कुठल्याही यातना कुठल्याही संकटाला सामोरी जाताना जो एक त्या संकटावरती आपण विजय मिळवतो तेव्हा जो आनंद होतो तो आनंद या नवरात्रीमध्ये या नवरात्राच्या उत्सवामध्ये आम्हाला आपण आत्मविश्वासाने संपन्न करायचं असतं. वा वा वा. आपण असं म्हणू शकतो की ही एक निर्मितीची शक्ती आहे आणि त्या शक्तीच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीचा हा नवरात्रीचा सण आहे असं आपण म्हणू शकतो. आणि आजचा आपला कार्यक्रम जो आहे नवदुर्गांविषयी तिच्या वेगवेगळ्या ह्या नवीन 9 रूपांविषयी माहिती जाणून घ्यायला आम्हाला नक्कीच आवडेल. मॅडम काय सांगाल, आपण एकेका रूपाच्या माहिती घेऊ शकतो? हा, तर पहिलं शैलपुत्रीचं. शैलपुत्री ही हिमालयाची कन्या. बरं. आणि ही हिमालयाची कन्या म्हणजे अजून काही सृष्टी निर्माण झालेली नव्हती, अवघे शून्य होतं, काहीच निर्माण झालेलं नव्हतं. त्यावेळेस महामायेचा जो एक अंकुर आहे, एक गोल आहे, तो या पृथ्वीला आणि या प्रकृतीला निर्माण करण्यासाठी जेव्हा जन्माला आला त्याच एका गोल अशा महाशक्तीच्या माध्यमातून सृष्टीची निर्मिती झाली. आणि सृष्टीची निर्मिती करण्यासाठी आव्हान झालं ते चंद्र, सूर्य, समुद्र, भूमी, हिमालय, पर्वत, दर्या, नदे या सगळ्यांची निर्मिती करण्यासाठी या महामायेनं जे स्वतःचं अस्तित्व निर्माण करून ते सगळं निर्माण केलं. प्रकृतीची निर्मिती तिच्यापासून झाली. आणि मग जेव्हा ही नारायणी आपल्याला जर निर्माण करायची असेल तर या महामायेनं काय केलं की ज्या समुद्रामध्ये खोल अशा समुद्राच्या आतमध्ये शेषशय्येवर विष्णूचं शयन आणि पाय चेपणारी महालक्ष्मी या दोघांच्या माध्यमातून ब्रह्मांची निर्मिती झाली. आणि ती ब्रह्मनिर्मिती भगवंत नारायणांच्या विष्णूंच्या बेंबीतून झालेली आहे. पण आता ब्रह्म आणि माया यांच्या दोघातून पुढचे जीव निर्माण करण्यासाठी भगवंतांनी हा मायेचा घेतलेला आधार, मायेकडून निर्माण केलेली ही शक्ती आणि ही प्रकृती. आणि म्हणून पहिल्यांदा शैलपुत्रीचं हिचं जे आहे हिमालयाची ही पुत्री, जेव्हा तिला उमा, पार्वती अशी नावं दिली जातात तेव्हा तिने या प्रकृतीला सांभाळण्याचं, समस्त जनांना सुख आनंद देण्याचं यासाठी तिने जे कार्य केलेलं आहे ते कार्य वास्तविक या शैलपुत्रीचं प्रकृतीला आणि सर्व देवांना शक्ती मिळवून देण्यासाठीचं हे काम त्या शैलपुत्रीच्या प्रकृतीमध्ये झालेलं आहे. वा वा. आणि दुसरं वर्णन आपण ऐकतो आहोत की ब्रह्मचारिणी. बरोबर. ही ब्रह्मचारिणी म्हणजे शुभ्र वस्त्र, पांढरा शुभ्र रंग, आणि ती ब्रह्मा म्हणजे ब्रह्म, आणि ब्रह्म म्हणजे ब्रह्मांड, आणि ब्रह्मांड म्हणजे तपस्या. आमच्या प्रत्येकाच्या शरीरामध्ये ब्रह्मांड म्हणजे आमचं मस्तक आहे, आमच्या मेंदूची पोकळी आहे. आणि त्या पोकळीमधली कुंडलिनी जागृत करण्यासाठी जी तपस्या, ध्यान, योग साधना करावी लागते ती त्या काळामध्ये या देवीने केलेली आहे. आणि म्हणून तिला ब्रह्मचारिणी नाव आहे. तिच्या उजव्या हातामध्ये एक सुंदरशी जपाची माळ आहे आणि डाव्या हातामध्ये कमंडलू आहे आणि अंगावरती सुंदर पांढरं वस्त्र आहे. तेव्हा ही ब्रह्मचारिणीचं हे स्वरूप आमच्या सगळ्या समाजाला तपस्येचं महत्व देते. तपक्षारिणी आणि म्हणून तिला बोलवलं जातं. पण तिने तप करताना एक पथ्य पाळलेलं आहे, ते आपल्याला फार घेण्यासारखं आहे बघा. बिल्वपत्र नुसतं ती सेवन करत होती. तिने अन्न पाणी काही घेतलं नाही. नवरात्रीच्या उपवासाचा आम्ही बघा डोंबल्यावरून खिचडी खातो, 4-4 डझन केळं खातो आणि वर म्हणतो आम्ही उपवास केला. उपवास हा काय असतो? उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे अस्तित्व. तेव्हा माझ्या स्वतःच्या जवळ असणाऱ्या अस्तित्वाची जाण या जीवाचं रक्षण करण्यासाठी मला दिलेली ही प्रकृती, हे शरीर, या शरीराला दश इंद्रियांना आपल्या कंट्रोलमध्ये ठेवणं याला म्हणतात उपवास. आणि म्हणून ही कंट्रोलिंग अवस्था आमच्या या ब्रह्मचारिणीच्या स्वरूपातून आम्हाला दिसते की एका बिल्वपत्र म्हणजे बेलाच्या पानावरती त्यांनी उपवास धरले. तुम्हाला माहित नसेल तर मी सांगेन
बेलाच्या पानामध्ये एवढी शक्ती आहे की ती एक नवीन जीवाला, अंकुराला निर्माण करू शकते. वान स्त्री असेल तर बेलाचं पान तिला मूल जन्माला येण्यासाठी इतकं महत्वाचं आहे. ती वनस्पतीची औषधी निर्माण करण्यासाठी, निर्मिती करण्यासाठी त्या स्त्रीच्या कुशीला परिपक्व बनवत असते. आणि म्हणून याच ब्रह्मचारिणीने बिल्वपत्राचं सेवन केलं आणि म्हणून ती नंतर तिने ते सोडून दिलं आणि ती ते पाणी न घेता नुसत्या पाण्यावरती राहिली आणि म्हणून तिचं पुढं नाव अपर्णा असं पडलं. अपर्णा म्हणजे आता पर्ण सुद्धा तिने सोडून दिलं आणि म्हणून तिला अपर्णा नाव. कुठेतरी आपण ह्या नवदुर्गांविषयी जाणून घेताना अगदी हेच जाणवतंय की विज्ञान आणि अध्यात्म यांची खूप चांगल्या पद्धतीने सांगड घातली जाते. मॅडम, ह्याच विषयी आणखीन जाणून घ्यायचे, पण आपल्याला एक फोन आलेला आहे, तो आपण घेऊया. भारत वाव्हळ आपल्याशी बोलतात डोंबिवलीहून. नमस्कार सर. नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद तुम्हाला सुद्धा. प्रश्न असा आहे की नवरात्री 9 दिवस साजरा करत असताना आपण आपल्या घरामध्ये किंवा इतरत्र घटस्थापना करतो आणि घटस्थापना आपण नारळ, धान्य, त्याचप्रमाणे माती वगैरे तयार करतो आणि धान पण लावतो. तर याचा इतिहास काय, याचं कारण काय आणि कशामुळे ही घटस्थापना केली जाते? आणि दुसरा प्रश्न असा आहे की नवरात्रीमध्ये आपण 9 दिवस साजरे केल्यानंतरही दसरा दिवशी शेवट होतो आणि ह्या विजयादशमीला आपण सीमोल्लंघन करतो आणि सीमोल्लंघन करताना आपण आपट्याची पानं म्हणून सुवर्ण वापरतो. तर हे आपट्याचे पानं सुवर्ण वापरण्याचा उद्देश काय, याला इतिहास काय आहे का, याच्यावर आपण कृपा प्रकाश टाकावा. धन्यवाद. धन्यवाद. मी आपलं प्रश्न जाणून घेतलेला आहे. आपण विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं मी आता थोडीशी दिलेलीच आहेत, पण तरी सुद्धा आणखीन देते. धन, धान्य, शेती, माती, नारळ, वृक्ष. सांगू, आपल्या मानवी प्रकृती म्हणजे एक घट आहे. आमचं स्वतःचं प्रत्येकाचं शरीर म्हणजे एक घट आहे आणि त्या घटाला सुरक्षित ठेवण्यासाठी, त्या घटाला जोपासण्यासाठी, त्याचं पालन पोषण करण्यासाठी ज्या वस्तूंची गरज आहे त्या वस्तूला सुद्धा आपण पूजलं पाहिजे. ह्या घटस्थापनेच्या मागचा उद्देश आहे. जर आमच्या या घटाचं पालन पोषण करायचं असेल तर आपण धान्याचं, भूमीचं, वृणा म्हणजे पावसाचं आणि या आकाश, पाताळ, चंद्र, सूर्य, पृथ्वी आणि या प्रकृतीचं पालन पोषण केलं पाहिजे. आणि म्हणून ती प्रकृती ही आमच्या या धनधान्यामध्ये आहे. सोनं, नाणं ही नंतरच्या गोष्टी आहेत, पण माणसाला जगायसाठी अन्नधान्याची अत्यंत गरज आहे, पाण्याची गरज आहे. पण हे कसं जपलं पाहिजे हे वारंवार पुढच्या पिढीला कळलं पाहिजे. यासाठी या नवरात्रीच्या घटस्थापनेचं महत्व आहे. आपण विचारलं की नवरात्रीचा हा विजय, जेव्हा आपट्याच्या झाडाखाली जाऊन आपण आपट्याच्या पानांचं महत्व काय आहे हे जाणून घेण्याची जी चिकित्सा आणि जिज्ञासा तुमच्या मनामध्ये आहे, तर त्याचंही मला उत्तर देता येईल की पांडव जेव्हा वनवासाला गेले तेव्हा या आपट्याच्या झाडाच्या बुंद्यामध्ये त्यांनी अगदी त्या खोडाच्या पोकळीमध्ये आपली शस्त्र लपवून ठेवली आणि ते अज्ञातवासामध्ये गेले. तर त्यावेळेला पुन्हा त्यांना असा प्रसंग आला की युद्धाला सामोरी जावं लागलं. कौरवा पांडवांचे पुन्हा युद्ध झालं. ते अज्ञातवास संपून आपल्या राज्याकडे जेव्हा वळले तेव्हा त्या शस्त्रांची त्यांना आठवण झाली आणि बऱ्याच कालानंतर म्हणजे 12 वर्षानंतर ती शस्त्र जशीच्या तशी त्या आपट्याच्या वृक्षामध्ये सुरक्षित राहिली. आणि म्हणून आम्हाला विजय प्राप्त करून देणारी ही शस्त्र जी अस्त्र आहेत त्याला सुरक्षित सांभाळणाऱ्या आपट्याच्या वृक्षाला एक तर त्यांचं साहित्य, शास्त्र, शस्त्र सांभाळलं, त्यांना सुरक्षिततेसाठी ती जपून ठेवली. त्यामुळे त्या झाडाचा विजय आणि त्या झाडाने दिलेला विजय या शस्त्रांना लाभला. तो एक आनंद व्यक्त करायचा असतो. आणि दुसरं म्हणजे पर्यावरणाचा ऱ्हास न होता या आपट्याच्या वृक्षाला आजही आम्ही तेवढं जपलं पाहिजे, कारण हे सतत फुललेलं असतं, पण आम्ही मात्र त्याला वर्षातून एकदाच बघायला जातो. ही खंत आहे आमची. तर आपण नेहमी सुद्धा त्या आपट्याच्या झाडाला कमीत कमी भेट द्यावी, फेरी मारावी, तिथपर्यंत फिरायला जावं, कारण आपट्याची झाडं ही गावाच्या बाहेरच्या बाजूला असतात.
देवी दैवतांची मंदिरं गावाच्या बाहेर असतात आणि म्हणून आपण तिथपर्यंत गेलं पाहिजे. त्या पाठीमागं आमच्या प्रकृतीला सुद्धा आमच्या स्वतःच्या अनेक आजारावरती विजय मिळवता येईल. कारण फिरणं हे सगळ्यात उत्तम व्यायाम आहे आणि आपोआपच त्या झाडाला भेट दिली तर रोजचाच विजय आमच्या प्रकृतीचा आम्हाला आनंद घेता म्हणजे येईल. जसे की हे सण आहेत किंवा सणवार व्रतवैकल्य आहेत ते कुठेतरी पर्यावरणाचा आणि आपला शरीराचा एकांशी सांगड कसा घालता येईल आणि आपलं प्रकृती स्वास्थ्य कसं जपता येईल या अनुषंगानेच त्यांची निर्मिती करण्यात आली आहे असं आपण म्हणू शकतो, नाही का? आपल्याला एक फोन आलेला आहे तो आपण घेऊया. मंजुळा शेणा आपल्याशी बोलतायत डोंबिवलीहून. नमस्कार मॅडम. नमस्कार. मला खरं शुभेच्छा द्यायच्या तुम्हा सगळ्यांना आणि एक मनीषा तुमच्या पुढे म्हणजे प्रस्तुत करायची की रावण रूपी आपल्या शत्रूंचा नाश करण्यासाठी नवदुर्गा रूपी भारत मातेला पूर्ण यश हो आणि आपण सारे दसऱ्याच्या दिवशी अत्यंत उत्साहाने हा दसरा साजरा करूया ही ईश्वरचरणी प्रार्थना. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. धन्यवाद. नमस्कार. आपण खूप छान इच्छा प्रगट केली आणि शुभेच्छा पण दिल्यात भारत मातेसाठी. वास्तविक भारताच्याच पृथ्वीवरती एकटीच ही जन्माला आलेली नवदुर्गा नाही तर संपूर्ण विश्वाला शांती मिळण्यासाठी या देवी सर्वभूतेषु शांतिरूपेण संस्थिता नमस्तस्ये नमस्तस्ये नमस्तस्यै नमो नमः. तेव्हा शांतता ही सगळ्या विश्वात राहिली पाहिजे. जय जगतचा नारा आमच्या भारताचा आहे आणि म्हणून जगाला विश्वाला शांती मिळावी यासाठी रावणासारख्या दुष्ट वृत्ती मारणं अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणून नुसता एक रावण मारून रामायण संपलेलं नाही. रोज आमच्याकडं आणखीन इतके रावण निर्माण झालेले आहेत. आमच्या प्रत्येकाच्या प्रकृतीच्या आत ते रावण आहेत. भारताची शांतता आपली भंग पावत आहे ती अशाच दुष्ट वृत्ती आणि विकृतीने. सीता एकटी पळवून नेणारा रावण नाहीये पण आज छोट्या छोट्या बालिकेवरती सुद्धा आघात करणाऱ्या विकृतीसारख्या अशा दुष्ट वृत्तीची माणसं आज आमच्यामध्ये फिरतायत. ते रावणच आहेत. आणि म्हणून रोज आमच्या सीतेवरती अन्याय होतो, रोज आमच्या स्त्रीवरती बलात्कार होत आहेत. तर हे इतकं घृणात्मक आहे. तर हे रावण आपण मारण्यासाठी या नवदुर्गेच्या नवरात्रीतून आपण शक्ती घेतली पाहिजे. आणि म्हणून शक्ती ही आमची पवित्रता आहे, पावित्रता आहे, सत्विचार आहेत आणि या विचारांच्या शस्त्राने सुद्धा आपण अशा दुष्टांवरती आघात करू शकतो. सीतेला पळवून नेल्यानंतर रावणाने तिला स्पर्श केला नाही. त्याचं कारण होतं की तिच्यामधली शक्ती, तिच्या ठराविक रेषेमध्ये रावण पाय देऊ शकला नाही, तिची शक्ती. तसं आमच्या सुद्धा आज दुर्गा मातेच्या स्वरूपिणी आदिशक्ती आदिमाया आम्ही सुद्धा भगिनी आपलं स्वरूप शक्तिमान ठेवू शकतो. तर कोणताही वाईट असा विकृत असा राक्षस या विचारांचा आमच्या कालरेषेच्या मध्ये स्पर्श करू शकणार नाही, पाय ठेवू शकणार नाही. एवढी ताकद आमच्यामध्ये आहे. आपण ती जोपासली पाहिजे. वा वा. तरच आमच्या भारतातला रावण मरेल आणि भारत खऱ्या अर्थानं प्रगती पथावर जाईल, नाही का? अगदी अगदी. याच विषयी जाणून घेण्यासाठी आपण संपर्क साधलेला आहे सुप्रसिद्ध साहित्यिका डॉक्टर विजया वाड यांच्याशी. मॅडम नमस्कार. हॅलो. नमस्कार. नमस्कार. सखी सह्याद्री कार्यक्रमात अतिशय मनापासून स्वागत. मी सगळ्यांना शुभेच्छा देते आणि चंदाताई ह्या माझ्या छान परिचित आहेत आणि त्यांना मी भारूड नाचताना गाताना बघितलेलं आहे आणि नंतर आम्ही एकमेकींना मिठी मारून म्हटलं आपण पुन्हा कधी ग भेटूया. तर चंदाताई ही अतिशय सुयोग्य व्यक्ती आपण निवडली आहे. नवदुर्गांचं इथे आपल्याला व्यक्तिमत्व प्रत्येकीची सांगताना. तर चंदाताई तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि खूप खूप नमस्कार. बरं मॅडम, तुम्ही नवरात्री विषयी काय सांगाल? मॅडम तर नवदुर्गांविषयी सांगत आहेतच. अध्यात्म आणि विज्ञान यांची सांगड घालणारी आपली ही नवरात्रीचा उत्सव आहे, नवरात्रीचा सण आहे. ह्या ज्या नवदुर्गा आहेत यांच्यामध्ये 9 शक्ती एकवटल्या आहेत.
9 शक्ती कुठल्या आहेत? तर शक्ती, शांती, प्रीती, भक्ती, प्रगती, निर्मिती, ऊर्जा, लावण्य आणि प्रसंगी दुष्टांच्या संहारासाठी क्रौर्य. तर अशी ही संहार सुद्धा वेळेला करणारी दुर्गा आणि गौरीच्या रूपात वावरणारी नवदुर्गा ही सगळ्यांना एकच संदेश देते की तिची उपेक्षा करू नका. ती राष्ट्राचं लावण्य आहे, तसंच राष्ट्राचं चैतन्य आहे आणि राष्ट्राचं सामर्थ्य आहे, जगाचं सामर्थ्य आहे. तेव्हा ती दिसते कशी ह्याला फार महत्व नाही. ती काळी असो, बुटकी असो, जाडी असो, पण मुलीला तुम्ही सामर्थ्यवान करा. तिच्या 2 पायांवर तिला स्वतः उभी राहू दे, ती सामर्थ्यशील होऊ दे. आणि प्रत्येक आई बापानं तिला सांगा की बाई ग, तुझं रूप महत्वाचं नाही, तुझे गुण महत्वाचे आहेत आणि तू आम्हाला फार फार प्यारी आहेस. एकदा आई बापांनी हा आत्मविश्वास दिला ना की मुलगी जगात कुठलाही पराक्रम करायला सिद्ध होईल. मी 2 मुलींची माय आहे, त्यामुळे आग्रहपूर्वक प्रत्येक स्त्रीला सांगते की मुलगा वंशाचा दिवा असेल तर मुलगी वंशाची प्राणज्योत आहे आणि ती प्राणज्योत उमलवणं, फुलवणं, उजळवणं हे प्रत्येक आई बापाच्या हाती आहे. तेव्हा नवदुर्गांच्या नवरात्रीमध्ये नुसतं दांडिया रास न खेळता प्रत्येक आई बापांनी हा प्रण केला पाहिजे की माझी मुलगी मी सामर्थ्यशाली आणि स्वयंसिद्ध करेन आणि जगाला एक उत्तम नागरिक प्रदान करेन. वा वा, धन्यवाद ताई, मला खूप आनंद धन्यवाद. झाला. आपण या कार्यक्रमात सहभागी झालात त्याबद्दल. आपण डॉक्टर विजया वाड यांच्याशी संपर्क साधला होता आणि त्यांनी खूप छान सांगितलं की नवदुर्गा म्हणजे नवशक्ती आहे आणि प्रत्येक ह्या स्त्रीला जर आपण सामर्थ्यवान केलं तर मला वाटतं तिच्यातला आत्मविश्वास जागृत केला तर मला वाटतं खऱ्या अर्थानं आपली ही नवदुर्गेची पूजा होईल. मॅडम, आपण काय सांगाल याविषयी? नाही, विजया वाडनी खूप, त्या तर माझ्या म्हणाल्याच की मी मैत्रीण आहे आणि भेटण्याची खूप इच्छा आहे. हा पुन्हा योग आला की आम्हाला आपण दूरदर्शनवर दोघींना एकत्र आणलं. धन्यवाद. ताईंनी खूप छान सांगितलं आणि त्यांनी स्वतः ते कृतीमध्ये आणलेलं आहे. 2 मुलींना सांभाळून त्यांना जी शक्ती दिली, शिक्षण दिलं, सामर्थ्यवान बनवलं, दोन्ही पायावर दोघी मुली उभ्या केल्या, हीच तर खरं नवदुर्गेची रूप आहेत आणि तेच तर तिचं कर्म आहे. आणि हे कृत्य आणि हे कर्म जर आमच्या मुलींना जपू शकलो आपण तर नवरात्रीचं महत्व आपण अस्तित्वात आणू, याचं महत्व आपल्या पुढच्या पिढीला मिळेल. अगदी. तर ताईंच्या सांगण्यावरून ज्या ज्या घटांना आपण पाहतो त्यातला आता एक नवदुर्गेचं स्वरूप आहे चंद्रघंटा. बरं. चंद्रघंटा मातेविषयी आपण जर जाणून घ्यायचं असेल तर शास्त्रामध्ये ही अवस्था जिची पहिली उन्मत्ती आणि ही उन्मनी आहे ती ब्रह्मचारिणीच्या स्वरूपातून, तिच्या तपश्चर्येतून निर्माण झालेली आहे. बरं बरं. हो, तिच्यातलं हे स्वरूप आहे. बघा, ह्या एकमेकींच्या कधी श्वासातून निर्माण झाल्यात, कधी त्यांच्या मुखातून, जांभळीतून निर्माण झाल्यात, कधी उग्र आवाजातून झालेल्या आहेत, कधी तिच्या शक्तीतून, असं हसण्यातून सुद्धा निर्माण झालेल्या आहेत. बरं. तर ह्यांची निर्मिती म्हणजे कुठं पोटातून जन्मलेल्या नाहीयेत. ह्या एकमेकींच्या अशा उग्र अवस्थेतून, कधी शांत अवस्थेतून. तर ही चंद्रघंटा, तिचं स्वरूप असं आहे की तिच्या मस्तकाचा आकार जो आहे तो घंट्यासारखा आहे आणि म्हणून तिला चंद्रघंटा असं नाव पडलेलं आहे. ती वाघावरती विराजमान असते. तिला जवळजवळ तिच्या शरीराचा अगदी सुवर्ण रंग आहे तिचा, अगदी पिवळी धमक अशी ही जगदंबा, जगत जननी. आणि तिला 10 हात आहेत आणि 10ही हातामध्ये शस्त्र अस्त्र तिने धारण केलेलं आहे आणि ती या अवतारामध्ये सिंहावरती बसलेली आहे. आणि मग सिंहाची गर्जना आणि तिच्या घंटाचा नाद हा सगळ्यांना भयभीत करून टाकतो. आणि म्हणून भयभीत करणारा हा घंटानाद जिचा आहे ती प्रकृतीला भीती घालणारी, प्रकृतीचं रक्षण करणारी आणि पुन्हा सर्वश्रेष्ठ विधाची ही देवी तिला मानली जाते. बरं. चंद्रघंटेचं हे महत्व, हे रूप आहे. आता चौथी जी आपली नवदुर्गा आहे ती म्हणजे कुष्मांडा. त्याविषयी मॅडम काय सांगाल? आता ही कुष्मांडा म्हणजे
आरोग्याची धात्री आहे. बर ही कुष्मांडा चौथी देवी आहे, पण या देवीची सृष्टी आणि आद्वशक्ती, ब्रह्मशक्ती हे हिचं हसण्यातून निर्माण झालेलं ब्रह्मांड आहे. मी आत्ताच आधी सांगितलं जसं. की हसण्यातून सुद्धा काही निर्मिती झाली. तर या कुष्मांडीच्या हसण्यामधून, तिच्या स्मित हास्यातून आमच्या या सृष्टीची निर्मिती आहे, ब्रह्मांडाची निर्मिती. आणि म्हणून हिला कुष्मांडा हे नाव पडलेलं आहे. आणि याही पलीकडं तिच्या एका हातामध्ये सुंदर असं मंद मुस्कान करता करता ती या ठिकाणी कुष्मांडा कहा किंवा इस कारण की कुष्मांडा कहा गया है, म्हणजे कुष्मांडा ही ब्रह्मांडाला सृष्टी निर्माण करता करता ती त्याच्यात कधी रमून गेली हे तिलाच कळलेलं नाही. हे तिचं स्वरूप आहे. आणि यानंतर आपण या 8व्या सिद्धीमध्ये जेव्हा जपमाला आणि तिने गदा धारण केलेली आहे, अमृतपूर्ण कलश तिच्या हातामध्ये आहे, कमल पुष्प आहे, धनुष्यबाण आहे, कमंडलू आहे, क्रमशः तिने हे सगळं धारण केलेलं आहे. आणि म्हणून हे सगळं करताना ती सिद्धी, निधी, जपमाला हे पण तिने आपल्या हातामध्ये घेतलेलं आहे. आणि ही पण कुष्मांडा सिंहासनावरती, पण हिचं एक वैशिष्ट्य आहे, आपण जाणून घ्यावं, ही ऋतू परिवर्तन करते. बरं. ऋतूंचं परिवर्तन जे आहे, ती निर्मिती ऋतूंची जी आहे आणि त्याला परिवर्तित करणारी जी शक्ती आहे ती कुष्मांडा शक्ती. वा, अतिशय प्रतिकात्मक अशी रूपं आहेत असं आपण म्हणू शकतो. त्याच विषयी जाणून घ्यायचंय, पण आपल्याला एक फोन आलेला आहे तो आपण घेऊया. प्रसाद जोशी आपल्याशी बोलतायत बदलापूरहून. नमस्कार सर. हा, नमस्कार मॅडम. तुम्हाला दोघींना नवरात्रीच्या शुभेच्छा. धन्यवाद. तुम्हाला सुद्धा. चंदाताईंचं भारूड बघितलेलं आहे, त्यांचं ऐकलेलं आहे आणि त्या खूप सुंदर भारूड पेश करतात. तर मला त्यांना असा प्रश्न विचारायचा की हे क्षेत्र आहे भक्तिदारीचं क्षेत्र आहे, तर तुम्ही या क्षेत्रात सहज कशा झालात? कारण अशा स्त्रिया फार कमी आहेत. आणि दुसरं म्हणजे एखादं भारूड तुम्ही गाऊन दाखवलं तर खूप बरं होईल. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद सर. अवश्य आम्ही एक भारूड आपल्याला म्हणून दाखवू. तत्पूर्वी आपण कुष्मांडासाठी त्या अवताराबद्दल बोलतोय, तर ती मी आधीच बोलले की ती आरोग्यदायी आहे. आणि मग आरोग्यदायी आहे म्हणजे नुसती ती ऋतू बदलते असं नाही, तर तिने औषधी निर्माण केलेल्या आहेत, जडीबुटींची निर्मिती केलेली आहे. आणि पूर्वी काही डॉक्टर दवाखाने नव्हते, तर आपल्या जडीबुटींच्या माध्यमातून फर्स्ट एड घेऊन वैदिन फिरणारी माझ्या भारुडामध्ये बुरगुंडा म्हणून एक मी प्रस्तुत करत असते. बरं, तर ही आदी माया आम्हाला त्या भारुडाची झलक ऐकायचीच आहे. आता आपल्या श्रोत्यांनी पण भारुडासाठी सांगितलेली आहेच. आपल्याला एक फोन आलेला आहे तो आपण घेऊया. सरोज तिवाडी आपल्याशी बोलतायत पुण्याहून. नमस्कार मॅडम. नमस्कार. हॅलो, नमस्कार. नमस्कार. चंद्रदाई तिवाडी, आपल्याला फार फार आभारी आहे मी. सखी सहेली यांचा पण आभार मानते मी. सलग बोला ताई. हा, मला असं जाणून घ्यायचं होतं की सप्तशृंगी देवी आणि मालका देवी यांचं महत्व, शक्तीविषयी काही महत्व सांगता येईल का? आणि आजच्या युगामध्ये, आजच्या पिढीमध्ये हे जे मानतात खाली झोपू नये, चप्पल घालू नये, उपास का करावे, रात्रंदिवस दिवे का लावावे, तर ही आजची मुलं पिढी मानत नाही. मग त्याच्यासाठी काही आहे का की त्यांना काय समजून सांगावं असं? कारण खूप प्रश्न विचारतात आजची मुलं. बर, धन्यवाद. सप्तशृंगी आणि म्हाळसादेवी यांच्याविषयी त्यांनी विचारलेलं आहे. आणि पुन्हा आजच्या जगाशी एक जुळवणारं की आजकाल एवढं सगळं नाही मानत मुलं, तर त्यांना काय नक्की समजून सांगावं, या दोन प्रश्नांची उत्तरं तर मॅडम जाणून घ्यायची आहे. पण सुरुवातीला भारूड, कारण का आपल्या मगाशी प्रेक्षकांची सुद्धा फरमाईश होती आणि मलाही जाणून घ्यायला नक्कीच आवडेल. नमस्कार सरोजताई, आपण प्रश्न विचारला आणि खूप अगदी खुबीने प्रश्न विचारले. त्या प्रश्नांचं उत्तर आम्ही आपल्याला देऊच. पण औषधी निर्माण करणाऱ्या जडीबुटीयांना आणि प्रकृतीला निर्माण करणाऱ्या आणि जे काल आहे, ऋतू आहेत, त्यांना बदल करणारी शक्ती
ही आदिशक्ती आहे. आणि ह्या आदिशक्तीच्या एक सुंदरस माझ्या एकनाथ महाराजांनी भारूड निर्माण केलेलं आहे. तर ज्या ठिकाणी की केव्हा काहीच नव्हतं, तेव्हा काय जन्माला आलं, अशांच्या वेळेला डॉक्टर नव्हते, मेडिकल नव्हतं, गोळ्या नव्हती, औषधं नव्हतं. त्या काळामध्ये या प्रकृतीमध्ये आजारी पडणाऱ्या जीवांची रक्षा कशाने केली जायची. आणि म्हणून त्यासाठी ह्या जडीबुटीचा अर्थ जेव्हा घेतो की अनादि सिद्ध नवलाई झाले, प्रेमाचे कुंकू भाळी लाविले, स्वानंद कुरकुला सवे घेऊन आले, आणि हाती बोराटी धरली से बयो, सुयागे बिबगे गजगगे बाय, अगं माझी रामेची आई वाड ग माय, माझी गंप्याची आई वाड, तुला बुरगुंडा होईल ग माय, आणि बयो तुला ए बयो तुला औंदा बुरगुंडा होईल ग, हे बयो तुला बुरगुंडा होईल ग, बुरगुंडा होईल ग, बुरगुंडा होईल ग, आणि बयो तुला बुरगुंडा होईल ग. अगं माझी मच्छाई बयोवाड, माझी कच्छाई बयोवाड, अगं वराई बयोवाड, माझी नरसाई बयोवाड. अशा 9 अवतारांचा 10 अवताराशी जोडलेला कलंकीपर्यंतचा जो प्रवास आहे तो निर्माण झालेला या आदिशक्तीपासून. आणि म्हणून हे 10 अवताराचे कुरकुले ती सुद्धा ही 10 अवताराच्या शक्तीने आपल्या काखेला बांधून आपल्या बुचक्यामध्ये डोक्यावरती ही जडीबुटी घेऊन फिरते. सुयागे बिबगे गजगगे बाय, मुरड शेंगे, अगं बाई तुझ्या बाळ्याला कुरकुल्याला काय दिसतीचं मनी घे, आणि त्या म्हातारीला सांग खुळखुळ गे गे माय, आणि बाई तुला बुरगुंडा होईल ग, हे बाई तुला बुरगुंडा होईल ग, बुरगुंडा होईल ग. क्या बात है, वेळ क्या कमी बात आहे तरी पण मला असं वाटतं की ह्या बुरगुंडा म्हणजे आपल्याला असं वाटेल की बाळ आणि लेकरू नाही. बुरगुंडा या शब्दाचा अर्थ आहे जे आपण आता माहिती देतोय लोकांना. बुरगुंडा या शब्दाचा अर्थ आहे ज्ञान, शास्त्र, विज्ञान, जाणकारी. ही जर आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचली नाही तर एकनाथ महाराजांनी लिहिलेला बुरगुंडा ग्रंथातच राहील. तसं आता आपल्याला फोनवरून विचारलेला प्रश्न तसाच आहे. चप्पल का घालू नये, गादीवर का झोपू नये, या दिवसामध्ये नवरात्रीच्या तपस्या याला काही अर्थ आहे. मग तपस्या ही काय आहे की आपण मंदिरामध्ये जातो तर कातड्याचा बेल्ट सुद्धा बाजूला काढून ठेवायचा. सुश्रुषित अवस्थेमध्ये स्नान, आवर्जन आणि सोहळ्यामध्ये आपण ज्या देवीची आराधना करतो त्या देवीचं व्रत वैकल्य करताना आपण कातड्याची चप्पल पायात घालू नये. पूर्वी कातड्याशिवाय चप्पल बनत नव्हती आणि म्हणून पण आज प्लॅस्टिकच्या चप्पल आहेत, लेदरच्या आहेत, कापडी आहेत. तर ज्याला डायबिटीस आहे, आरोग्य सांभाळायचे, काही इजा होतील, खड्या मातीमध्ये चालायचंय आणि त्या लोकांनी अशा प्लॅस्टिक रबरी चपला वापरायला काही हरकत नाहीये. गादीवरती झोपण्याचा पूर्वी कापसाची गादी आणि कॉटन कपड्यामध्ये असायचं. आज सगळीकडे आपल्याकडे टेरिकॉट झालेलं आहे आणि स्पंजच्या गाद्या आहेत, त्यामुळे त्याला काही शिवता शिवत नाहीये. आणि पूर्वी पलंग म्हणजे आई जगदंबेचा पलंग हा 4 पायाचा असायचा आणि म्हणून 4 पायाच्या पलंगावरती आई जर विराजमान नाही, ती युद्ध करते, तर आपणही त्या पलंगावर झोपायचं नाही अशी एक संकल्पना त्या व्रताच्या पाठीमागची होती. पण आज आमच्या घराघरात दिवाण आहेत, त्याला 4 पाय राहिलेच नाहीत, ते सगळं प्लेनच झालेलं आहे. त्यामुळं बसायच्या दिवाणावरती आपण बसलात, स्पंजच्या गादीवरती बसलात तर छोट्या छोट्या घरामध्ये हे सगळं पाळलं जात नाही. आणि म्हणून पुढच्या पिढीला आपण त्याचं शास्त्र सांगितलं पाहिजे. पण वैशिष्ट्य एवढं आहे की बिन चप्पलचं जर आपण या पावसाळ्यामध्ये चाललो तर मातीचा स्पर्श आमच्या पायाला होणं त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे. चिखलामध्ये चालणं, पावसात चालणं, पाण्यात चालणं ही एक ट्रीटमेंट अशी आहे नॅचरोपॅथीची. वा,
म्हणजे नुसत्या जडीबुटी औषधी वनस्पती बरोबर नुसतं चालून चालणार नाही. व्रत उपवास, पाण्यावरती उपवास करणं आणि त्याबरोबर नॅचरोपॅथी म्हणजे माती, पाणी, वारा, वनस्पती, आहार याचा समतोल राखला आपोआप या व्रतामध्ये जातो. आणि म्हणून या नवरात्रीच्या उपवासाचं महत्व या नव्या पिढीने जाणून घेतलं पाहिजे. अगदी अगदी म्हणजे आपण असं म्हणू शकतो की आता कुठेतरी सगळी परिस्थिती बदलली आहे, त्यामुळे तब्येतीच्या सुद्धा तक्रारी उद्भवायला लागल्यात आणि त्यामुळे हे जे आपल्या काही परंपरा आहेत त्याला काहीतरी वैशिष्ट्यपूर्ण अर्थ आहे आणि तोच आपल्याला पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवायचा आहे आणि त्या अनुषंगानेच आपला हा कार्यक्रम आहे असं पण म्हणू शकतो, नाही का? आणखीन जाणून घ्यायचे पण एक फोन आलेला आहे तो आपण घेऊया. सरल बाबर आपल्याशी बोलतायत बारामतीहून. नमस्कार. नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा मॅडम. धन्यवाद तुम्हाला सुद्धा. आता मी ऐकते ना चंदाताईंचं भारूड जे त्याच्यामध्ये त्यांनी एक आदिशक्तीचं भारूड त्यांचं आहे. तिथे एक ढालगज निर्माण झाली. खरी आदिशक्ती दुर्गा माता कशी प्रसिद्ध झाली तिचं ते भारूड त्यांच्याकडनं ऐकायचं आहे. अगदी धन्यवाद धन्यवाद. ते भारूड आपण जाणून घ्यायचं आहे पण थोडंसं नंतर, कारण आपण नवदुर्गांविषयी जाणून घेतोय आणि आपली जी 5वी दुर्गा आहे स्कंदमाता तिच्याविषयी मॅडम तुम्ही सांगा आणि त्याविषयी जे भारूड आहे ढालगज म्हणजे कशी महादेवी निर्माण झाली आहे ते आपण मॅडमकडून जाणून घेणार आहोत. पण आधी नवदुर्गांची माहिती आणि त्यानंतर भारूड, नाही का? धन्यवाद. सरलताई बाबर, आपण खूप छान प्रेरणा दिलीत, प्रश्न विचारलात, आम्हाला धन्यवाद दिलेत. आपल्याला सुद्धा खूप खूप धन्यवाद. मी भारूड ते म्हणणार पण थोडस आपण आता ताई बोलल्या तसं आपण या नवदुर्गेचं राहिलेली स्वरूपांना ओळखून घेऊया. तर स्कंद मातेचं आपण स्वरूप या ठिकाणी जाणूया. ही शिवपुत्र कार्तिकेयची माता आहे. हिने कार्तिकीयला जन्म दिलेला आहे. जो ब्रह्मचारी आणि त्यांनी पत्नीचं मुख पाहिलेलं नाही अशाची ती 5वी ही जननी आहे आणि तिला 4 भुजा आहेत. उजव्या हातामध्ये तिच्या उफार स्कंद आहेत आणि त्या स्कंदाला कमलपुष्प पण डाव्या हातामध्ये आहे. भाई भुजामध्ये तिची उपरी वरद मुद्रा आहे आणि खालच्या हातामध्ये कमलपुष्पाचं धारण केलेलं आहे आणि म्हणून तिला कमलासना पण असं हे नाव पडलेलं आहे. तर या कमलासनाचं शुभ्र वर्ण आहे तिचा. पांढरी शुभ्र अशी सुंदर ही जगज्जननी जगन्माता कार्तिकेयांची आई ही सिंहावरती तिचं आसन आहे. त्यामुळं तिला स्कंद माता म्हणून ओळखलं जातं. त्याचबरोबर आपण कात्यायनीला जाणून घेऊया, जी ही एक कोणती रूपाची ही तिची पुत्र ऋषी, काव्य, गोत्र आणि महर्षी कात्यायनींच्या उदरी ती जन्माला आली. म्हणजे कात्यायन ह्या राजांच्या ऋषींच्या परंबा अशा उपासनेतून वरदान मिळालं आणि या पुत्रीचा जन्म झाला आणि म्हणून तिचं नाव कात्यायनी पडलं. यद्यपि ही अजन्म आहे तथापि 6व्या स्वरूपामध्ये ती जन्म घेते तेव्हा अश्विन कृष्ण पक्ष चतुर्दशीला तिचा जन्म आणि ती 9वी पर्यंतच ऋषी कात्यांच्या पूजनाने सत्कार ग्रहण करते. पुन्हा ती राहत नाही आणि वन मन शक्ती तथा क्रियात्मक अशा शक्ती सोने सामान समान दिव्य आणि कात्यायनी ही तिचे नेत्र जे आहेत ते एकदम भव्य आहेत आणि ती 8 भुजाची माता आहे. अष्टभुजा जिला म्हटलं जातं ती ही कात्यायनी अष्टभुजा आहे आणि अष्टभुजा सिंह वासिनी पण आहे. सिंहाचं आसन तिचं आहे आणि त्यामुळं तिला कात्यायनी सौम्या रूपा हे नाव पडलेलं. बरोबर. नवदुर्गांविषयी जाणून घेत असतानाच आपल्याला प्रेक्षकांची सुद्धा फरमाईश आलेली आहे की ज्यातून ही नवशक्ती निर्माण झाली ती आपल्या भारुडातनं जर आम्हाला सांगितली तर मला वाटतं, कारण का तुम्ही खूप छान सांगताय पण आता घड्याळ कुठेतरी खुणवायला लागलंय त्यामुळे जर अशी घाई होतीये. पण मॅडम काय सांगाल अगदी थोडक्यात? काल रात्री ही भयमुद्रा असणारी जगज्जननी जगन्माता
नवदुर्गा अकराळ विक्राळ आणि राक्षसांचा नाश करणारी, असं तर प्रत्येकच स्थितीमध्ये त्यांनी राक्षस मारलेली दुष्ट आहेत. प्रवृत्तींवर विजय मिळवला. महागौरी ही एक 8वी शक्ती आहे. तिने पण खूप राक्षसांचा संहार केलेला आहे आणि त्या दिवशी अष्टमी येते. 8व्या दुर्गेला तर महागौरीला आपण तर बळीच देत असतो, ते प्रमाण आहे. आणि सिद्धिदात्री ही वैष्णवीचा स्वरूप आहे. बरं. छोटी बाल स्वरूपिणी आहे आणि वैष्णव देवीचा तिला पुढं नाव पडलेलं आहे. तर ह्या 8ही देवींचं आपण वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. पण माझ्या ह्या ऋषी मुनींच्या साधू संतांच्या ग्रंथातून वेद्यातून किंवा आणखीन कुठल्या तरी ग्रंथातून संस्कृत मधून आपल्याला हे सगळं कळलं. पण मराठी लोकांना वारकरी संप्रदायातून संत एकनाथ महाराजांनी भारुडातून सुद्धा हे सांगितलं. अगदी मॅडम, आपण भारुडाची झलक आणि आपल्या या भारुडा अवचे मानवते कोठेच काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्यच होते पायी कानोबा तेरी ते रे ते. आणि तिथं एक अहो त्या तिथं एक नाही राव, अहो त्या तिथं एक ढाल गज निर्माण झाली, हो तिथं एक ढाल गज निर्माण झाली. अहो तिने पहा एवढी ख्याती केली, इंद्रादिकाच म्हणे बाहुली, अमरपुरी तिची घरकुली, कानोबा तेरी ते रे ते. अहो तिने बापची नवरा केला, ती मुळची कर्णकुमारी, तिचा बाप तो ब्रह्मचारी, तो जन्मला तियेचे उदरी, ऐसे नवल पाहता परी, कानोबा तेरे तेरे ते. पर तिने बापची नवरा केला, कोण वाईट म्हणे बोला, अवघे तिच्याच बोलाने चाला, तरी कैवल्य सुकला फे तुम्हाला. पर तो ती शिशुला नाही, वांज गर्भिण झाली पागी, व्याली 5-25 पोरे हिती, ऐसे नवल पाहता परी, पर कानोबा तेरे तेरे ते. पर ऐसी व्याली सकळ सृष्टी, न पडता भ्रताराची दृष्टी, एका जनार्दनी विचारा गोष्टी, या सद्गुरूच्या मुखी, कानोबा तेरे तेरे ते. आणि तिथं एक अहो नाही तिथं एक नाही, ह्या नवरात्रीच्या आज 3ऱ्या माळेला ही ढाल गज निर्माण झाली, तिथं एक ढाल गज निर्माण झाली, ही नवविधा भक्ती ही ढाल गज निर्माण झाली. वा 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 मॅडम, खरंच तुम्ही आतापर्यंत जे सांगितलं भारुडाच्या माध्यमातून, जसं एकनाथांनी सुद्धा अंधश्रद्धेवर आसू डोळलेत आपण असं म्हणू शकतो, त्यामुळे आपणही असं म्हणू शकतो की आपल्या सभोवताली विविध रूपात ज्या देवी वावरतायत, म्हणजे ज्या स्त्री शक्ती वावरते, तिथल्या त्यांच्या गुणांचा, त्यांच्या कलांचा आपण विकास करूया, म्हणजे खऱ्या अर्थाने आपण या नवदुर्गेची पूजा करू शकतो, नाही का? कसा वाटला आजचा कार्यक्रम हे आमच्यापर्यंत जरूर पोहोचवायचा आहे, पण त्यापूर्वी उद्याचा सखी सह्याद्रीचा विषय काय आहे तो जाणून घेऊया. उद्याचा आपला विषय आहे दिशा परिवर्तनाची, सामाजिक न्यायाची. अस्पृश्यता निवारण सप्ताहानिमित्त उद्याचा आपला कार्यक्रम असणार आहे, ज्यामध्ये सहभागी होणार आहेत रुपाली डंबे आवळे, निबंधक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे, आणि सविता नलावडे, जे वरिष्ठ लेखाधिकारी आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे येथून. याचं थेट प्रसारण होणार आहे मंगळवारी दुपारी 1 वाजता, ज्यासाठी तुम्ही दूरध्वनीद्वारे सुद्धा संपर्क साधू शकता किंवा ईमेल आयडी द्वारे सुद्धा तुमचे प्रश्न विचारू शकता. आजचा कार्यक्रम कसा वाटला हे आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. फेसबुकचं माध्यम आहे, ईमेल आयडीचं माध्यम आहे. फेसबुकसाठी तुम्हाला टाईप करायचं आहे www.facebook/sakhisahayadri.dd या आमच्या फेसबुक पेजला भेट देऊन तुमच्या प्रतिक्रिया नोंदवू शकता. याशिवाय ईमेल आयडी सुद्धा आहे sakhisahayadri@gmail.com या ईमेल आयडीवर मेल्सद्वारे सुद्धा तुम्ही तुमचे अभिप्राय नोंदवू शकता. आज मात्र कार्यक्रमात इथेच थांबण्याची अनुमती घेते. मॅडम, तुम्ही इथे आलात आणि खूप छान नवदुर्गांविषयी मार्गदर्शन केलं, त्याबद्दल सखी सह्याद्री परिवारातर्फे मनापासून धन्यवाद. धन्यवाद धन्यवाद. आपल्या सर्वांच्या सहकार्याने आणि सर्व फोन करणाऱ्या सगळ्या आपल्या सख्यांच्या प्रेरणेतून आपला हा कार्यक्रम रंगला. त्यांनाही धन्यवाद देऊया आपण. धन्यवाद.